तर नमस्कार मित्रांनो, तुमचा लाडका आरपी ब्लॉगर आज आलेलो होता गाड्या धुण्यासाठी. आपली धन्नू आणली नाही कारण की आपली धन्नू गावाला जाईल होती. पप्पान त्यांनी नेल होती. मग काय आपण मामा त्यांच्या संग आलेलो होतो, प्रवीण तात्या त्यांच्या संग त्यांच्या गाड्या धुवण्यासाठी. मग काय तुमचा भाऊ इकडे फिरत होता, तुमच्या भावाला थोडं राहवलं नाही. मग काय त्यांना थोडीशी मदत केली आपण गाडी धुण्यासाठी. ओके मध्ये काय पहिले तर मामांना मदत केली थोडीफार. मग त्यानंतर प्रवीण तात्याकडे गेलो, प्रवीण तात्याला थोडीफार मदत केली गाडी धुण्यासाठी. कारण की आपण प्रवीण तात्याची गाडी थोडे काम असलं की घेऊन जात असतोय. कारण की मग काय प्रवीण तात्याची गाडी थोडीशी धुवून काढली एकदम चकाचक मध्ये. ओके मध्ये कशी गाडी नाही करायचं. मग काय आपले मामान ते पण गाड्यांचं धुयायचं काम चालू होतं. आणि इकडं असा झरा वाहत होता एकच नंबर मध्ये. गावाकडंच हे वातावरण मिळतं, गावाकडंच मिळतं बरं का. ते वॉटरफॉल फिरून नाही इकडं डायरेक्ट नाद खुळाय भाऊ. मग काय तुमचा इकडं पुढं आल्यानंतर इकडं मसुबाबाचं मंदिर दर्शन करून घेतलं मसुबाबांचं. मग बी लागलो परत गाडी धुवायला. मग काय मामांनी तर डायरेक्ट पूर्ण गाडीच खोलून टाकली होती, परत लावून दिली डायरेक्ट धुंचून मस्तपैकी. ओके मध्ये ठेवायला लागती हो गाडी. मग काय मामान ते निघाले होते घरी जाण्यासाठी. आपला विठ्ठल भाऊ पण निघाला होता, तो बघा त्याला गाडी वळावते आहे ना बा शियाला. मग इकडे ये दोघांचं काय चालू होतं काय माहिती मला समजा ना. त्यांनी डायरेक्ट इकडं गाडी आडवी लावली आणि डायरेक्ट त्याचे लागले ना द्यायला दानका. या बाई बुट्ट त्याच्या बसलं ते लागलं दानका द्यायला. ते हरे त्याला म्हणलं जास्त दानका नको देऊ, ते पाणी बिनी ते टायर बियर ते होईल म्हणलं. मग काय त्याला दणका द्यायचा आहे ना. मग तुमच्या भावाने घेतला हातून असा पुढे गाडी मुटका डायरेक्ट पूर्ण पाणी उड डायरेक्ट जामच झालं. मग काय त्या डोंगऱ्याला यायना बा पाणी उडावतं. मग तुमच्या भावानेच ओके मध्ये कारभार केला. आता तुम्ही तेवढा आरपी ब्लॉगरला जातो, आता लाईक आणि फॉलोचं बटन दाबून जा ना आपल्या आरपी